नमस्कार, मी प्रवीण जोंधळे आज आपल्या समोर टीईटीच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे आयुक्त सन्माननीय अनुराधा ओक मॅडम यांनी एक नोटिफिकेशन जारी केलेला आहे आणि 23 नोव्हेंबर 2025 रोजी या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 चे आयोजन करण्यात आलेले आहे। कुठल्याही परीक्षेचे आयोजन करत असताना ऑनलाईन फॉर्म कधी, त्याचं हॉल तिकीट कधी डाउनलोड करता येईल, परीक्षा फीस किती या संदर्भात, तसेच परीक्षेचा सिलेबस काय आहे या संदर्भात परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत एक नोटिफिकेशन जारी करण्यात आले। तर शिक्षक बांधवांनो, शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टेट 2025 परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक 23/11/2025 रोजी करण्याचे आयोजिले आहे। इयत्ता 1ली ते 5वी पेपर 1 म्हणून असणार आहे आणि इयत्ता 6वी ते 8वी पेपर 2 म्हणून असणार आहे। सर्वांसाठी, सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळा या ठिकाणी परीक्षेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सर्व शिक्षकांना बंधनकारक असणार आहे आणि या संदर्भातली माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, परीक्षेची वेळ, इतर सविस्तर माहितीचा तपशील तुम्हाला या वेबसाईट वरती मिळणार आहे। दिनांक 15/9/2000 पासून सुरू होत असून ऑनलाईन परीक्षेची आवेदन भरण्याची जी तारीख आहे, तुम्ही फॉर्म कधी भरू शकता तर 15 सप्टेंबर 15/9/2025 आज आहे 13 तारीख, 13 सप्टेंबर म्हणजे पुढच्या 2च दिवसामध्ये या परीक्षेचे ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि लास्ट डेट कधी आहे 3 ऑक्टोबर 2025। ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या समजून घ्या। परीक्षेची डेट, सुरुवात व्हायची डेट आहे 15 सप्टेंबर आणि लास्ट डेट आहे 3 ऑक्टोबर। या कालावधीमध्ये तुम्हाला कुठल्याही नेट कॅफेवर जाऊन किंवा घरी देखील तुम्ही हे अर्ज भरू शकता। प्रवेशपत्र कधी काढून तुम्हाला प्रिंट काढून मिळेल, आता तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला 3 ऑक्टोबर पर्यंत लास्ट डेट आहे। मग एवढी फास्ट प्रक्रिया ही चालणार आहे आणि ही एवढी फास्ट प्रक्रिया राबवली आहे की ही जी परीक्षा आहे या परीक्षेचे हॉल तिकीट तुम्हाला 10/11/2025 म्हणजे 10 नोव्हेंबरला तुमच्या हातात हॉल तिकीट असतील परीक्षेचे आणि दिनांक 23/11/2025 म्हणजे परीक्षेच्या दिवसापर्यंत तुम्ही ते काढू शकता। परीक्षा ही कधी आहे? रविवारी आहे। दिनांक किती आहे? 23 नोव्हेंबर 2025 चा आहे। वेळ कधी आहे? वेळ आहे 10:30 सकाळी ते दुपारी 1 या दरम्यान हा वेळ असणार आहे। आता 23 तारखेला कोणती परीक्षा होणार आहे तर 23 तारखेला पेपर 1 सकाळी किती वाजता? 10:30 ते 1 दरम्यान आणि 23 तारखेलाच पेपर 2 म्हणजे कोणता तर 6 ते 8 या वेळेमध्ये पेपर क्रमांक 2 होणार आहे आणि तो वेळ आहे 2:30 ते 5 या ठिकाणी तुम्हाला 2.5 तासाचा वेळ। आता या ठिकाणी सर्व शिक्षक बांधवांनी समजून घेणे गरजेचे आहे की 2008च्या नंतर ज्यांनी सीईटी देऊन उत्तीर्ण झालेले त्यांच्यासाठी ह्या गोष्टी
एवढ्या काही अवघड नाही, पण 2008च्या अगोदर जे शिक्षक बांधव लागलेले आहेत, जे की 1995 पासून आता ज्यांना 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे त्यांचा विषय नाही या ठिकाणी, पण 5 वर्षाच्या आतले म्हणजे 5 वर्ष नोकरी संपण्याच्या आतले जे शिक्षक राहिलेले आहेत त्यांच्यासाठी ही खरंच खूप अवघड बाब आहे. दरवर्षी या परीक्षेमध्ये फक्त 3% विद्यार्थी आतापर्यंत पास झालेले आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे ही जी गोष्टी विविध गोष्टी आहेत ह्या सर्व बाबी तुम्हाला खूप काळजीपूर्वक कराव्या लागणार आहेत. आज 13 सप्टेंबर आणि 23 नोव्हेंबर म्हणजे ऑक्टोबरचे 31 दिवस, हे 17 दिवस आणि हे 23 दिवस, एवढा काळ तुमच्याकडे शिल्लक आहे. तुम्ही या संदर्भामध्ये काळजीपूर्वकरित्या अभ्यास केला तर परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण होऊ शकता. पण आता काही टिप्स सुद्धा सूचना म्हणजे परीक्षा परिषदेने काय केलेलं आहे की या संदर्भात थोडक्यात काही माहिती दिली ती अतिशय सोप्या पद्धतीने मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडत आहे. मग काय आहे, परीक्षा विषयक सर्व आवेदन पत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक तुमची जी पात्रता आहे, अभ्यासक्रम आहे, प्रश्नपत्रिका आहेत, मूल्यमापन आहे, निकाल इत्यादी विषयी सर्व सविस्तर माहिती तुम्हाला महाटेट mahatet.in mahatet.in या वेबसाईट वरती तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. मग अर्ज भरताना काय करायचं तर परीक्षार्थी अर्ज भरताना 10वी 12वी शैक्षणिक व्यावसायिक जी पात्रता आहे, तुमचं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असेल तर दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गाचं जर तुमचं प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी जे काय आहे ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि हे मूळ कागदपत्र हे तुम्हाला स्कॅन करावे लागणार आहेत. नवीन रंगीत फोटो, 2 रंगीत फोटो नवीन लागणार आहेत, स्कॅन केलेली स्वाक्षरी लागणार आहे आणि तुमची स्वयं घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र जर नसेल तर सर्व शिक्षक बांधवांनी ओळखपत्र तयार करून घ्यावे. ओळखपत्र ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये अपलोड करायची आहेत. त्या गोष्टी छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी आहेत, त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा आपण फॉर्म भराल, फॉर्मच अपत्र होईल, अशा प्रकारचं या ठिकाणी करायचं नाही. त्यानंतर ईमेल आयडी नसेल कुणाचा, ईमेल आयडी काढून घ्या. तुमचा मोबाईल नंबर अपडेट असणं गरज आहे ईमेल आयडी सोबत, आणि ईमेल आयडी सोबतच तुमचा मोबाईल नंबर सुद्धा अचूक द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेचे मेसेज येतील. पेपर 1 जे की 1 ते 5 आहे आणि पेपर 2 त्याला उच्च प्राथमिक स्तर म्हणून 6 ते 8 आहे. दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी जे उमेदवार देणार आहेत, प्रविष्ट होणार आहेत, दोन्हीही स्तरासाठी तुम्हाला वेगवेगळा पेपर भरण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये फक्त विकल्प निवडायचा आहे, जेणेकरून तुमची जी बैठक व्यवस्था आहे ती तुम्हाला एकाच ठिकाणी दोन्ही पेपर सोडवता येतील. नाही तर कसं होईल, तुम्ही एक ठिकाणी पेपर भरला, त्या ठिकाणी परीक्षा एका ठिकाणी आली सेंटरला, आणि दुसरा पेपर भरला दुसऱ्या सेंटरला आली, अशा प्रकारचं करायचं नाही. तर या ठिकाणी दुसरी गोष्ट काय आहे, उमेदवारांना ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे, ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यानंतर चलनाद्वारे सुद्धा शुल्क भरता येणार नाही, शुल्क सुद्धा ऑनलाईनच भरावं लागणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा भरलेल्या फॉर्म मध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत
परीक्षा शुल्क ऑनलाईन रित्या या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे. मग आता हे जे ऑनलाईन आपण अर्ज भरलो, त्या ऑनलाईन अर्जाची प्रत तुम्ही माहिती स्तव गट शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकडे जमा करू शकता. तशी आवश्यकता नाही, पण जर तुम्हाला वाटलं करायचंय तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ज्या दिवशी परीक्षा आहे किंवा निकाल घोषित केला जाईल त्या दिवशीच तुमची या सर्व कागदपत्राची ऑनलाईन रित्या या ठिकाणी पडताळणी होणार आहे. दोन 2019 आणि 2018 या शैक्षणिक परीक्षेमध्ये जे की मोठे नाव होते, बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी घोटाळा झालेला आहे आणि पुणे या ठिकाणी विविध गुन्हे देखील नोंद झालेले आहेत. त्यामुळे एक काळजी घ्यायची, गैरप्रकार वगैरे करणं, परीक्षेमध्ये असंविधानिक मार्गाचा वापर करणं हे आपल्या अंगलट येऊ शकतं. त्यामुळे कसल्याही प्रकारे वेगळ्या मार्गाला जाण्याचा कोणीही विचार करू नये. नाहीतर काय होईल की बरेच शिक्षक बांधव आहेत, आपले पळवाटा शोधण्याच्या मार्गावर असतात. तसं न करता या ठिकाणी आपल्याला शासनाच्या नियमाप्रमाणेच, नाहीतर पुण्याच्या संदर्भात जो प्रकार घडलेला आहे त्यासाठी आपल्याला समोर जावे लागेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्ही फक्त इंग्रजी भाषेचा वापर करणंच गरजेचं आहे. आलं लक्षात? मराठी भाषेमधून तुम्ही केलात पण ते योग्य ठरणार नाही. किंवा परीक्षा परिषदेनं एक सेपरेट स्वतंत्र ओळ या ठिकाणी दिलेली आहे नोटिफिकेशन मध्ये की तुम्ही पेपर भरताना, परीक्षेचे ऑनलाईन आवेदन पत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे. अशा प्रकारे तुम्हाला जर काही अडचण आले तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे 90 28 47 23 81. या क्रमांकावरती तुम्ही या ठिकाणी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. धन्यवाद.